नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र या टॉपिकवरती प्रश्नसंच बघत आहोत। अर्थशास्त्र या ऑल सब्जेक्ट म्हणजे ऑल सरळ सेवा भरतीमध्ये तुम्हाला अर्थशास्त्र या टॉपिकवरती प्रश्न विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो। तर आता जीएमसी, नागपूर, तसेच पोलीस भरती, जिल्हा न्यायालय, कारागृह विभाग अशा भरपूर एक्झाम आलेले आहेत। तर त्यासाठी तुम्हाला अर्थशास्त्र या टॉपिकवरती क्वेश्चन विचारण्यात येतील। तर ते बघा, आज आपण अर्थशास्त्र या टॉपिकवरती प्रश्नसंच बघत आहोत। जर तुम्हाला जीएमसी नागपूर प्रश्नसंच बघायचे असतील तर आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे, जीएम नागपूर प्रश्नसंच टॉपिक वाईज आणि सिलेबस, जो सिलेबस आहे जीएमसी नागपूरचा त्यानुसार आपण प्रश्नसंच बनवलेले आहेत। तसेच जिल्हा न्यायालयाचे सुद्धा आपण प्रश्नसंच बनवलेले आहेत। तुम्हाला बघायचे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। तसेच आता पोलीस भरती सुद्धा येत आहे, पोलीस भरतीचे आपण प्रश्नसंच बनवणार आहोत। तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की पोलीस भरती करणारे किती विद्यार्थी आहेत। कमेंटमध्ये सांगा, यस करून सांगा पोलीस भरती करणारे किती विद्यार्थी। आपल्याला पोलीस भरतीचे सुद्धा प्रश्नसंच घ्यायचे आहेत। तर आज आपण अर्थशास्त्र या टॉपिकवरती व्हिडिओ बघणार आहोत आणि याची जर तुम्हाला PDF लागत असेल तर आपण टीच विथ प्रतिभा हे टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो। तिथे सर्व जेवढे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत त्याचे सर्व PDFs अवेलेबल करून दिलेले आहेत आणि जे काही अपडेट येतात नवीन, जेव्हा जॉबचे किंवा तसेच कुठल्या रिझल्ट वगैरे कुठलीही अपडेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाणार आहे। तर टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही जॉईन करून घ्या। तर बघा, आज प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 1 बघा काय आहे। तर प्रश्न क्रमांक 1, 1944 मध्ये आघाडीचे उद्योगपती आणि उद्योगपती JRD टाटा आणि GD बिर्ला यांनी भारतासाठी आर्थिक विकास योजना कोणत्या नावाने सादर केली होती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1944 मध्ये जे उद्योगपती आहेत JRD टाटा आणि GD बिर्ला यांनी भारतासाठी आर्थिक विकास योजना सुरू केली होती। तर ती कोणत्या नावाने सादर केली होती? बॉम्बे योजना या नावाने। कुठली? बॉम्बे योजना या नावाने सादर केलेली होती। तर बघा, आणखी आपण याच्यावरती काही पॉइंट बघणार आहोत जे की एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। तर बघा, बॉम्बे योजना, आता बॉम्बे योजनेविषयी माहिती बघा। बॉम्बे योजना हे भारतासाठी आर्थिक विकास योजना यांचे लोकप्रिय शीर्षक होते, जे भारतातील आघाडीच्या भांडवलदारांच्या एका वर्गाने तयार केले होते। कोणी तयार केले होते? भारतातील आघाडीच्या भांडवलदाराच्या एका वर्गाने। या योजनेत पुरुषोत्तम ठाकूरदास, या योजनेत बघा पुरुषोत्तम दास ठाकूरदास, JRD टाटा, GD बिर्ला, लाला श्रीराम, कस्तुरभाई लालाभाई, AD श्रॉफ, अवधेशीर दलाल आणि जॉन मथाई हे 8 भांडवलदार सामील होते। ही योजना 1944-45 मध्ये प्रकाशित झाली होती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे सुद्धा क्वेश्चन येतात की याच्यामध्ये किती भांडवलदार सहभागी होते। तर किती होते? 8 भांडवलदार हे सहभागी होते आणि त्यांची नावं सुद्धा आहेत, पुरुषोत्तम दास ठाकूर, हे एवढे 8 भांडवलदार त्याच्यामध्ये सहभागी होते। यांनीच ही योजना काय केली होती? 1944-45 मध्ये काय केली होती? प्रकाशित केली होती। कुठली? बॉम्बे योजना ही योजना। तर प्रश्न क्रमांक 2 बघा काय आहे। भारतात व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर बघा, व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण हे केव्हा झाले? 1969 मध्ये। 1969 मध्ये काय झाले? व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण हे झाले। तर आता बँकांचे राष्ट्रीयकरण झाले 1969 मध्ये, जेवढे व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले ते बघा, 19 जुलै 1969 रोजी इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयकरण केले। तर कोणी केले? 1969 मध्ये हे राष्ट्रीयकरण झाले होते। तर कोणी केलेले होते ते? इंदिरा गांधी यांनी हे काय केले होते? बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते। पहिल्या टप्प्यात किती बँकांचे केले होते? 14 प्रमुख बँका, व्यावसायिक बँकांचे 1969 मध्ये भारत सरकारने राष्ट्रीयकरण केले। 14 प्रमुख व्यावसायिक बँकांचे 1969 मध्ये 14 प्रमुख व्यावसायिक बँकांचे काय केलेले होते? राष्ट्रीयकरण केलेले होते 1969 मध्ये। आता राष्ट्रीयकरणाचा दुसरा टप्पा बघा, 1979 मध्ये झाला होता। दुसरा टप्पा कधी झाला होता राष्ट्रीयकरणाचा? पहिल्या टप्प्यात किती? 14 बँक। आणि दुसरा टप्पा कधी झाला होता? 1980 मध्ये झाला होता। दुसऱ्या टप्प्यात भारत सरकारने आणखी 6 बँकांचे आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केले होते। आता राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ
इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पहिली बँक कोणती आहे राष्ट्रीयकरण झालेली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआयचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. तर बघा, रिझर्व्ह बँकचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले होते? 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले होते. ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. कोणती बँक आहे? रिझर्व्ह बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. आणि याचं मुख्यालय कुठे आहे बघा? मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. आणि 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 अंतर्गत स्थापन करण्यात आला. बघा, कायदा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा कधी स्थापन करण्यात आला? 1 एप्रिल 1935. आणि आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते? सर ऑस्बॉर्न स्मिथ. सर ऑस्बॉर्न स्मिथ हे पहिले आरबीआयचे गव्हर्नर होते. आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर बघा कोणते? सी.डी. देशमुख. पहिले भारतीय गव्हर्नर कोण? सी.डी. देशमुख. आणि आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण? सर ऑस्बॉर्न स्मिथ. म्हणजे इंग्लंड गव्हर्नमेंट कोण होते? गव्हर्नर ऑस्बॉर्न स्मिथ. आणि आपले भारतीय कोण होते? सी.डी. देशमुख. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक जरी क्वेश्चन आपण याच्यामध्ये टाकलेला असला तर त्याच्याविषयी आपण भरपूर डिस्क्रिप्शन घेतलेलं आहे. बघा, याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन येऊ शकतात. राष्ट्रीय बँकाचे जेव्हा आपण क्वेश्चन काय आपला व्यापारी बँकाचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले, तर याच्यामध्ये बघा केव्हा झाले विचारलेलं आहे. किती बँका होत्या, दुसरा टप्पा कधी झाला, त्याच्यामध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले, त्याच्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत, भारतीय गव्हर्नर कोण आहेत, अशा प्रकारचे क्वेश्चन खूप महत्त्वाचे टॉपिक आहेत. बघा नेक्स्ट बघा, समाजाला भेडसावणारी मुख्य आर्थिक समस्या. समाजाला भेडसावणारी मुख्य आर्थिक समस्या कोणती आहे? तर टंचाई. कुठली आहे? टंचाई ही समाजाला भेडसावणारी आर्थिक समस्या आहे. तर बघा, आर्थिक समस्या सामान्यतः निवडी करण्याची समस्या जी संसाधनाच्या कमतरतेमुळे उद्भवते. आर्थिक समस्या म्हणजे काय होते बघा विद्यार्थी मित्रांनो? सामान्यतः निवडी करण्याची समस्या जी काय होते? साधनांच्या कमतरतेमुळे उद्भवते. हे उद्भवते कारण लोकांच्या अमर्याद इच्छा आहेत. लोकांच्या अमर्याद इच्छा आहेत. मर्यादित आहेत का? नाही. तुरंत त्या इच्छा पूर्ण करण्याचे साधन मर्यादित आहे. म्हणजे इच्छा भरपूर आहेत पण साधन तेवढे नाहीयेत. आपली कुठली पण इच्छा झाली पण ते साधन तिथं अवेलेबल असते का? नाही. म्हणून सर्व मानवी गरजा मर्यादित साधनांनी पूर्ण करणे कठीण आहे. म्हणून काय? मानवी गरजा काय करणे? मर्यादित साधनांनी पूर्ण करणे कठीण आहे. सर्व समाजांना भेडसावणारी मूलभूत आर्थिक समस्या म्हणजे टंचाई. कुठली आहे? टंचाई. मानवी गरजा आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक संसाधने अपुरे आहेत. मानवी इच्छा अमर्याद आहेत परंतु मानवी इच्छा काय आहेत? पूर्ण करण्याचे साधन मर्यादित आहे. म्हणून काय आहे? तर टंचाई देशाच्या आर्थिक विकासावर काय करतो? परिणाम करतो. टंचाई आर्थिक विकासावर काय करतो? परिणाम करतो. समजलं ना विद्यार्थी मित्रांनो? बघा, आर्थिक समस्या म्हणजे काय? तर इथं बघा, टंचाई म्हणजे लोकांच्या इच्छा काय आहे? अमर्यादित आहेत. म्हणजे इच्छा अमर्यादित आहेत आणि साधने तशी नाही आहेत. तर अशा प्रकारचं आहे बघा. म्हणून काय? समाजाला कुठली भेडसावणारी मुख्य आर्थिक समस्या कुठली आहे? टंचाई ही काय आहे? सर्वात मोठी समाजाला भेडसावणारी आर्थिक समस्या आहे. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 4. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर बघा, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र म्हणजेच काय होते? मिश्र अर्थव्यवस्था होते. तर आता याच्यामध्ये बघा, आर्थिक व्यवस्था ही एक काय? यंत्रणा आहे. आर्थिक व्यवस्था काय? ही एक यंत्रणा आहे ज्याच्या मदतीने सरकार देशभरात सुलभ सेवा काय करते? सुलभ सेवा, संसाधने, वस्तूचे नियोजन आणि वितरण करते. आर्थिक प्रणाली संपत्ती, श्रम, भौतिक संसाधने, व्यावसायिक लोक एकत्र करून उत्पादनाचे काय करतात? घटक व्यवस्थापित करतात. आर्थिक प्रणाली अनेक कंपन्या, संस्था, वस्तू, मॉडेल आणि निर्णय प्रक्रिया समाविष्ट करते. नेक्स्ट बघा, औद्योगिकदृष्ट्या विकसित शहरी केंद्र सामान्यतः कशाने वेढलेली असतात? तर कशाने वेढलेली असतात विद्यार्थी मित्रांनो? शेतीप्रधान ग्रामीण भाग. शेतीप्रधान ग्रामीण भाग. नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 6. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मिश्र अर्थव्यवस्था
हा क्वेश्चन झालेला विद्यार्थी मित्र काय होते तर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्र. तर याच्यामध्ये बघा मिश्र अर्थव्यवस्थामध्ये बघा औद्योगिक दृष्ट्या विकसित शहरे सहसा कशावर असतात शेती प्रधान ग्रामीण भागाने वेढलेली असतात. आता भौगोलिक भाषेत अंतर्भाग म्हणजे शहर किंवा बंदराच्या सभोवतालच्या क्षेत्रास सूचित करते. जे बंदर किंवा शहराद्वारे वस्तूच्या वाहतुकीसाठी दिले जाते. संदर्भात कृषी ग्रामीण भाग हा एक प्रदेश म्हणून काम करतो. हा एक प्रदेश काय करतो काम करतो जो शहरी केंद्राला काय करतो कृषी उत्पादने किंवा कच्च्या मालाचा पुरवठा करतो आणि त्या बदल्यात त्याला औद्योगिक वस्तू आणि सेवा मिळतात. तथापि हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की विशिष्ट भौगोलिक किंवा आर्थिक संदर्भाच्या आधारावर अंतर्भागाचे अचूक स्वरूप आणि वैशिष्ट्ये बदलू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या बंदर शहरामध्ये खरोखरच समुद्र बंदराचा अंतर्भाग असू शकतो जेथे आजूबाजूचा भाग काय व्यापार आणि वाहतूक प्रवेशांसाठी बंदरावर अवलंबून असतात. नेक्स्ट बघा औद्योगिक दृष्ट्या विकसित शहरे सामान्यतः प्रश्न क्रमांक 8 बघा बृहद अर्थशास्त्राला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते. बृहद अर्थशास्त्राला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते तर कोणत्या नावाने ओळखले जाते उत्पन्नाचा सिद्धांत. बृहद अर्थशास्त्र म्हणजेच उत्पन्नाचा सिद्धांत. आता बृहद अर्थशास्त्र म्हणजे काय बघा बृहद अर्थशास्त्राला उत्पन्नाचा सिद्धांत देखील म्हणतात. आता बृहद अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची शाखा आहे जी संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या वर्तमानाचा आणि कार्यक्षमतेचा काय करतो अभ्यास करतो. हे बेरोजगारी विकास दर सकल देशांतर्गत उत्पादन आणि महागाई यासारख्या अर्थव्यवस्थेतील एकूण बदलांवर काय करते लक्ष केंद्रित करते. बृहद अर्थशास्त्राला उत्पन्न रोजगाराचा सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणून देखील ओळखले जाते. हे सुद्धा लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. बृहद अर्थशास्त्राला आणखी कुठल्या नावाने ओळखले जाते उत्पन्न आणि रोजगाराचा सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. कारण अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आणि रोजगार पातळी कशी निर्धारित केली जाते यावर लक्ष केंद्रित करते. बृहद अर्थशास्त्राचा विषय उत्पन्न आणि रोजगाराच्या निर्धाराभोवती फिरतो. उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत हा अर्थव्यवस्थेतील उत्पादन व रोजगार आणि किमतीच्या सापेक्ष पातळीशी काय असतो संबंधित असतो. आर्थिक विश्लेषणाचा एक भाग आहे. या समष्ट अर्थशास्त्रीय घटकांचा परस्पर संबंध परिभाषित करून सरकारे आर्थिक स्थिरतेला हातभार लावणारी धोरणे तयार करण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेचा अप्रत्यक्ष कर नाही. तर बघा खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थशास्त्राचा काय अप्रत्यक्ष कर नाही आहे तर महामंडळ कर हा काय भारतीय अर्थव्यवस्थेचा अप्रत्यक्ष कर नाहीये. तर बघा महामंडळ कर हा प्रत्यक्ष कर आहे. काय प्रत्यक्ष कर आहे जो कंपन्यांना त्यांच्या व्यवसायातून कमावलेल्या निव्वळ उत्पन्नावर किंवा नफ्यावर लावलेला जातो. कंपनीत कायदा 1956 अंतर्गत भारतात नोंदणीकृत खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही कंपन्या महामंडळ कर भरण्यास जबाबदार आहेत. भारतात स्थापन झालेली आणि भारताच्या कंपनी कायदा 2013 अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या कंपनीला एतदेशीय समुदाय म्हटले जाते. काय म्हटले जाते एतदेशीय समुदाय असेही म्हटले जाते. विदेशी महामंडळाच्या बाबतीत नावाप्रमाणेच भारतात नसून परदेशात असलेल्या कंपनीला विदेशी महामंडळ असेही म्हणतात. जर परदेशी कंपनीचा व्यवस्थापनाचा आणि नियंत्रणाचा काही भाग भारताबाहेर असेल तर त्याला काय बोलतात विदेशी कंपनी सुद्धा असे म्हणतात. तर काय महामंडळ हा कुठला कर आहे अप्रत्यक्ष कर नाही तर प्रत्यक्ष कर आहे. नेक्स्ट बघा जागतिक व्यापार संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर कुठल्या बाबतीत व्यापारासंबंधी आणि बौद्धिक मालमत्तेचा हक्क याच्यामध्ये काय झालेले भारताचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. तर आता बघा व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क करारा अंतर्गत त्यांच्या जबाबदाऱ्यांचे पालन करण्यासाठी भारताने 1994 मध्ये कॉपीराइट कायद्यात सुधारणा केली आहे. कुठल्या कॉपीराइट कायद्यात सुधारणा केलेली आहे कधी 1994 मध्ये. व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क ट्रिप्स
करार जानेवारी 1995 मध्ये अंमलात आला. 1995 मध्ये काय झालाय? अंमलात आलेला. 1994 मध्ये काय केलं त्यांनी? सुधारणा केली आणि 1995 मध्ये तो अंमलात आला. हा बौद्धिक संपदा IP म्हणजेच IP बौद्धिक संपदा म्हणजेच IP अधिकारांचा जसे की कॉपीराइट, औद्योगिक आराखडा, एकस्व आणि अघोषित माहिती किंवा व्यापार गुपिताचे संरक्षण बहुपक्षीय करार आहेत. भारताकडे बहुतेक उत्पादनासाठी वर्ष 2000 पर्यंत, परंतु काही वस्तूंसाठी 2005 पर्यंत ट्रिप्स कराराचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु सध्या विशिष्ट क्षेत्रामध्ये उत्पादन एकस्व अर्ज प्राप्त करण्यासाठी साधन प्रदान करणे आवश्यक आहे. ग्राहक उत्पादनाऐवजी औद्योगिक आणि भांडवली वस्तूवर भर दिला गेला असला तरी आयात परवान्याच्या अधीन असलेल्या वस्तूंची संख्या काय होते? हळूहळू ही कमी केलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहेत आणि आपण डिस्क्रिप्शन म्हणजे एका क्वेश्चनच्या रिलेटेड आपण भरपूर असे पॉईंट घेतलेले आहेत. जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत त्याची पण आपण माहिती बघितलेली आहे. त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात. आणि अर्थशास्त्र या टॉपिकवरती सरळ सेवा भरती तसेच ऑल गव्हर्नमेंटची जेवढे एक्झाम असतील त्याच्यावरती आर्थिक व्यवस्था, आपली भारताची आर्थिक व्यवस्था कशी आहे त्याच्यावरती प्रश्न हे विचारण्यात येतात. तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की पोलीस भरतीची तयारी कोण करत आहेत. त्यांनी फक्त यस म्हणून किंवा पोलीस भरती असे टाकले तरी आपण म्हणजे किती विद्यार्थी आता आपण पोलीस भरती सुद्धा आपण प्रश्नसंच बघणार आहोत. आणि याची जर तुम्हाला PDF लागत असेल तर टीच विथ प्रतिभा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. मी त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही या व्हिडिओचे PDF बघू शकता.